वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला पत्नी पीडितांनी पिंपळाला घातले 108 उलटे फेरे। छत्रपती संभाजीनगरात अनोखा उपक्रम। वटपौर्णिमेच्या दिवशी विवाहित महिला वडाच्या झाडाला 7 फेऱ्या घालून 7 जन्म हाच पती मिळावा यासाठी साकडे घालतात। मात्र यंदा छत्रपती संभाजीनगरातील वाळूज औद्योगिक वसाहत परिसरातील पत्नी पीडित आश्रमाने याला एक वेगळाच आणि विनोदी पण विचार करायला लावणारा प्रतिसाद दिला। वटपौर्णिमेच्या एक दिवस आधी म्हणजेच 28 जून रोजी सकाळी 9 ते 12 या वेळेत पत्नीमुळे त्रस्त असलेल्या पुरुषांनी पिंपळ वृक्षाला तब्बल 108 उलटे फेरे घातले। यमराज उद्या पौर्णिमेला व्यस्त असतील म्हणून एक दिवस आधीच हा उपक्रम राबविण्यात आल्याने आयोजकांनी सांगितले। त्यानंतर कावळा पूजनही करण्यात आले। यमराजाला साकडे घालताना या पुरुषांनी विनंती केली, हे यमराजा, आमच्या बायका उद्या येतील आणि खोटे नाटे सांगून आम्हाला त्यांच्या दावणीला बांधण्याचा प्रयत्न करतील। त्यांचे ऐकू नकोस, त्यांना आम्हाला या जन्माला असह्य वेदना दिल्या आहेत। या अनोख्या उपक्रमामुळे परिसरात एकच चर्चेचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये उत्सुकता आणि हास्याची लहर उमटली। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी वाळूज प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड यांचा रिपोर्ट। दरवर्षी कहे यमराजा, हे देवा आमचा तरी तो तरी ऐक आणि आम्हाला या सगळ्या जातातून मोकळं कर, म्हणून आम्ही हे दरवर्षीप्रमाणे हे पिंपळ पौर्णिमा साजरी करतो आणि देवाला सांगण्याचा प्रयत्न करतो की देवा, हे शासन आमचं ऐकत नाही, जनता आमचं ऐकत नाही, आमची न्याय व्यवस्था ऐकू लागली, ऐकत नाही आहे, तर तो तरी आमचं ऐक आणि पुरुषांसाठी देखील कायदे बनव आणि पुरुषांसाठी देखील पुरुष आयोग बनव।